नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका आनंद शिरवाडकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी खास व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आमची यारी #मैत्री. माझ्या तुमचे लाडके अभिनेता संदेवा आहे आणि त्यासोबत आपल्याबद्दल एक नवीन खास मित्र आहे आपला सागर. तो पण इथे आला आहे आणि आम्ही सोळगाव तालुक्यामध्ये आलो आहे. तिथे एक छान असा किल्ला आहे. त्याचं निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला कसा अनुभव आहे आणि सध्या पाऊस पण सुरू एकदम रिमझिम. त्या पावसामध्ये आपण ह्या किल्ल्याचा एक अनुभव घेऊ. चला तर मित्रांनो. तर मित्रांनो, हा एंट्री गेट आहे. इथून सुरुवात होते. तुम्ही बघू शकता किती असा भव्य दिव्य हा किल्ला आहे. सुरुवातीलाच हा पण एक छोटासा गेट आहे. आपण डायरेक्ट पॉइंट गेटचं नाव आहे आणि इथनं बघू शकता एक छोटीशी चोर रस्ता जो बोलतो की तिथनं आपले जे मावळे होते ते बघायचे. तिथनं दूरवरनं की कोणी दुश्मन वगैरे आहेत का ते बघू शकता. एकदम छोटासा रस्ता आहे. सावकाश या. तरी मी 6 फीटचा आहे तरी येतोय एकदम जपून. तर मित्रांनो, तुम्ही इथनं बघू शकता किती छान असं वातावरण आहे. या खिडकीवरनं मावळे बघायचे की बाहेरून कोण दुश्मन वगैरे आहे का किंवा एक अंदाज घ्यायचे इथनं. हे युट्यूबर मी त्याला ते सांगितलं. मी सागरला बोललो नाही का, सागरला तुला बोललो ना पहिले. सागर तरी मला म्हण नाही म्हणे असं संदेश देऊ शकतो की बघा इथं कसं घाण केलेलं आहे. खरे पडते का मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती छान असा किल्ला आहे की आत्ताच्या पण आर्किटेक्चरला लाजवेल असा किल्ला बनवलेला आहे. बट आपल्यासारखे जे नवीन मुलं इथे येतात आणि असं खाण्याचा प्रकार करतात. तुम्ही बघू शकता इथे नाव लिहिलेलं आहे काहीतरी विनाकारण. इथं माझं पण नाव आहे रे. मग तू येऊन गेलाय की तर असे जे लोक आहेत त्यांच्यावर स्ट्रिक्ट असं काहीतरी म्हणजे पेनल्टी हवी जेणेकरून आपले जे हेरिटेज आहे त्याचं संरक्षण चांगल्या प्रकारे होईल. खूप थंडेगार शाव आहे ते इकडनं. एकदम नॅचरली इतकं छान वाटतंय. ज्यावेळी गरमी होते तेव्हा बघा ना बघू शकता. मित्रांनो, जस्ट ऑसम. तुम्ही बघू शकता बाहेर पाऊस सुरू आहे आणि आम्ही इथे थांबलेलो. इतकं छान वातावरण आहे, इतकं छान वातावरण आहे म्हणजे आम्ही एक्सप्रेस नाही करू शकत तुम्हाला. बट तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ज्याला सर्व मुघल असे आपल्याकडे तोफ येते. बघू शकता तुम्ही किती खूप वेटेड आहे आणि बघू शकता तुम्ही त्याने किती छान हे पण बनवलेलं आहे त्याला ठेवायला. हे समोर जे दिसतंय का त्या ठिकाणी रुद्रेश्वर महाराजचं मंदिर आहे महादेवाचं. चिंता डोंगर रांगा. पाऊस आला रे.
काय होतं रे बापू? राहायची व्यवस्था वाटते तर का घोडे लावायची जागा होती? इकडे बघू शकता तुम्ही बऱ्याच प्रमाणात किल्ला पडलेला आहे आणि इकडचं वातावरण थोडंसं गेट आणि वाटते घरात आणलं माईट बी हा ह्या साईड दक्षिण साईडचा गेट असू शकतो. वा कुठला गाव आहे? वाडी किल्ला इकडनं पण त्याचं पूर्ण कव्हर केलेलं प्रोटेक्ट केलेलं कंपाऊंड सारखं. इथे काढतात लोक फोटो. मित्रांनो आज आपण वाडी किल्ला इथे आलो होतो. वेताळवाडी पण असं बोलता. खूप छान असा अनुभव होता आमचा. तुम्हाला जर यायची इच्छा असेल आणि तुम्ही आवर्जून इथे यायला हवं. निसर्गाचा तुम्हाला खूप अनुभव येईल छान. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपले किल्ले ज्याची आपल्याला जाणीव हवी ती पण तुम्ही अनुभव घेऊ शकता. तुम्हाला इथून सोयगाव समजा एकदा सांगतो लोकेशन. आपण सोयगावून पण येऊ शकतो. सोयगावून गलवडा, गलवडून वेताळवाडी आणि याच्यावरून पण आपण येऊ शकतो. गोळेगाव, उंडणगाव आणि हाळगाव या मार्गे सुद्धा आपण येऊ शकतो. रस्ता पण चांगला आणि सोपा मार्ग. सिल्लोडून जर येणार असेल तर शक्यतो गोळेगाव, उंडणगाव आणि हाळदा या मार्गे शॉर्टकट पडतं. आणि सागर जपून आणि असू दे इथपर्यंत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आमचा खूप छान अनुभव होता आणि आमचे व्हिडिओमध्ये खूप गॅप पडला बिकॉज ऑफिस होते, पर्सनल कामं होते, कोणी आजारी होतं. पण याच्या पुढं खंड पडणार नाही. तुम्ही जसं आमच्या प्रिव्हियस व्हिडिओजला प्रेम दिलं तसंच ह्या व्हिडिओजला पण प्रेम देणार तुम्ही ही आम्हाला अपेक्षा आहे. आणि तुमच्यासाठी असेच खास खास व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. सो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, जितकं होईल तितकं शेअर करा आणि आमच्यावर असंच प्रेम असू द्या. आपल्या व्हिडिओचं नाव तुम्हाला माहितीच आहे, चॅनलचं नाव माहीतच आहे, आमची यारी #मैत्री. सो प्लीज काळजी घ्या स्वतःची, आईवडिलांची आणि असंच आमच्यावर प्रेम असू द्या.